नगर जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी ऊस दरावरून घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना तसेच ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झालेत। या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे नेते अभिजितदादा पोटे यांनी दिलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या खासगी व सहकारी साखर कारखान्यांना थेट इशारा देण्यात आला आहे। 31 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व खासगी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी आणि अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते। या बैठकीत साखर कारखानदारांच्या मनमानी कारभार, ऊस दर जाहीर न करणे, वजन काट्यातील गैरप्रकार आणि ऊस वाहतूक व्यवस्थेतील धोकादायक प्रकार या सर्व मुद्द्यांवरून शिवसेना नेते अभिजितदादा पोटे यांच्यासह शेतकऱ्यांनी संतप्त नाराजी व्यक्त केली। श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याने जाहीरनाम्यात प्रति टन 2911 रुपये दर दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली। याबाबत साखर आयुक्तांकडे तक्रार देऊनही आजवर कोणताही खुलासा झालेला नाही, असा गंभीर आरोप पोटे यांनी केला व त्यांनी या प्रश्नी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। यावेळी कृष्णा सातपुते, संजय वाघ, महादेवजी आव्हाड, बाळासाहेब कदम, सोमनाथ गर्जे, बाळासाहेब कराळे, प्रशांत कराळे, शरद वाळुंज, युसुफ पठाण, बाळासाहेब पेरणे, रोहन साळवे, सचिन तांबे चावरे आदींसह कुकडी कारखान्याचे ठकलेले पेलंत असणारे असंख्य शेतकरी उपस्थित होते। नमस्कार। आज 31 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यानगर येथे शेतकरी प्रतिनिधी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधीची बैठक या ठिकाणी आता पार पडलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये उपस्थित असणाऱ्या साखर कारखान्यांच्या चेअरमन किंवा एमडी पैकी 1-2 एमडी सोडले तर 26 साखर कारखान्यांपैकी फक्त 1-2 एमडी त्या बैठकीला उपस्थित होते। केंद्र शासनाने 3550 रुपये प्रति टन भाव देण्याचे राज्याला सुचवले आहे आणि मी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात मी शेतकरी सेनेच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित राहून मी आज या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं एक रकमी कुठलीही कपात न करता जिल्ह्यामध्ये सर्व साखर कारखान्याने 3550 रुपये कमीत कमी भाव द्यावा, त्यापेक्षा जास्त दिला तर स्वागतच आहे प्रति टन। त्याचबरोबर दुसरी मागणी अशी आहे, ज्या कुकडी कारखान्याने 2911 रुपये प्रति टन भाव जाहीरनाम्यामध्ये सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली, 711 रुपये प्रति टन कमी दिलेला आहे, फक्त 2200 रुपये टन त्यांना पैसे मिळालेले आहेत। 2 वर्ष झाली FRPच्या आणि जाहीरनाम्याच्या या घोळामध्ये सामान्य शेतकरी फसला गेलेला आहे। ताबडतोब त्या साखर कारखान्याने जर 711 रुपये राहिलेले प्रति टनाने केंद्र शासनाच्या व्याजासह जर पैसे दिले नाही तर आम्ही 3551 रुपये भाव आणि कुकडी कारखान्याच्या थकीत बिलासाठी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि साखर कार्यालय अहमदनगर या कार्यालयावरती येऊन शेतकऱ्यांसह मुक्काम आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या सुटणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही। मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।